नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आयटे, शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये व्हील स्पीड अँड वर्क स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट ग्राइंडिंग मशीनच्या अनुषंगाने आपण ही माहिती पाहणार आहोत. व्हील स्पीड अँड वर्क स्पीड, फीड अँड डेप्थ ऑफ कट. तर ग्राइंडिंग मशीनच्या अनुषंगाने आपण ही माहिती पाहतोय. तर विद्यार्थी मित्र, या अगोदर आपण ग्राइंडिंग मशीन विषयी माहिती पाहत असताना सरफेस ग्राइंडिंग, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, त्यामध्ये सिलेक्शन ऑफ ग्राइंडिंग व्हील, माउंटिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील, बॅलन्सिंग, ड्रेसिंग, त्याच्यामध्ये ग्लेजिंग, लोडिंग, अशा प्रकारच्या ह्या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहिलेली आहे. तर मशीनवर काम करत असताना योग्य स्पीड, फीड, वर्क स्पीड, फीड देऊन, डेप्थ ऑफ कट देऊन काम करणं केलं तर योग्य प्रकारे चांगल्या प्रकारचे जॉब आपल्याला ग्राइंडिंग करून मिळवता येतात. याकरता व्हील स्पीड आणि वर्क स्पीड आणि फीड, डेप्थ ऑफ कट इत्यादी संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. या अनुषंगाने आपण या लेसनच्या अनुषंगाने आपण प्रथम व्हील स्पीड संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये कटिंग स्पीड हा ग्राइंडिंग व्हीलचा मटेरियल कटिंग करण्याचा दर होय. हा मेट्रिक पद्धतीत SMPM म्हणजे सरफेस स्पीड मीटर पर मिनिट मध्ये मोजतात. हा SMPM म्हणजे सरफेस स्पीड मीटर पर मिनिट मध्ये मोजतात. तर यामध्ये SMPM साठी सूत्र आहे. तर SMPM बरोबर πDN भागिले 1000. त्यामध्ये या पायची किंमत 22 किंवा 3.14 घेतली जाते. D बरोबर डायमीटर ऑफ व्हील आणि N बरोबर RPM, व्हीलचे फेरे, RPM एका मिनिटात होणारे फेरे म्हणजे रेव्होल्यूशन पर मिनिट होय. त्यानंतर सरफेस स्पीड फीट पर मिनिट म्हणजे SFPM. मगाच्या याच्यात मेट्रिक पद्धतीमध्ये SMPM आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये SFPM. त्याच्यामध्ये SF या ठिकाणी F आहे. SFPM बरोबर πDN भागिले 12 ही ब्रिटिश पद्धतीमध्ये आणि SMPM बरोबर πDN भागिले 1000 असा दोघांमधला थोडा फरक आहे. तर यामध्ये वेअर पाय बरोबर 22 की 3.14, D बरोबर डायमीटर ऑफ व्हील इन इंच, ब्रिटिश पद्धतीमध्ये इंचामध्ये साईज असते, मेट्रिक पद्धतीमध्ये MM मध्ये असते. N बरोबर RPM म्हणजे रेव्होल्यूशन पर मिनिट, एका मिनिटात होणारे व्हीलचे फेरे. अशा प्रकारे सूत्र या ठिकाणी वापरलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी या व्हील स्पीडच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स ऑफ ग्राइंडिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हील स्पीड ठेवलं जातं. ते मीटर प्रति सेकंद या अनुषंगाने असतं. त्यामध्ये रफ ग्राइंडिंग व्हील विथ वेट्रिफाईड बॉन्ड 25 मीटर प्रति सेकंद. त्याच्यानंतर रफ ग्राइंडिंग व्हील फॉर रेजिनाइड बॉन्ड 45. सरफेस ग्राइंडिंग व्हील विथ वेट्रिफाईड बॉन्ड 20 ते 25. हे दिलेले हे व्हॅल्यू मीटर प्रति सेकंद. अशा प्रकारचे व्हील स्पीड दिलेले आहे. त्याच्यानंतर इंटरनल ग्राइंडिंग व्हील विथ वेट्रिफाईड बॉन्ड 20 ते 35. सेंटरलेस ग्राइंडिंग व्हील विथ वेट्रिफाईड बॉन्ड 30 ते 80. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्हील विथ वेट्रिफाईड बॉन्ड 30 ते 35. त्याच्यानंतर कटिंग ऑफ व्हील विथ रेजिनॉइड बॉन्ड 45 ते 80. हार्ड ग्राइंडिंग ऑफ टूल्स 20 ते 25. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ग्राइंडिंग ऑफ टूल्स 25 ते 35. त्याच्यानंतर हँड ग्राइंडिंग ऑफ कार्बाइड टूल्स 18 ते 25. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ग्राइंडिंग ऑफ कार्बाइड टूल्स 4 ते 20. अशा पद्धतीने या व्हॅल्यू मीटर प्रति सेकंदामध्ये दिले जातात. त्यानंतर आपण या व्हील स्पीड, वर्क स्पीड
फिट अँड डेप्थ ऑफ कट या लेसनच्या अनुषंगाने आपण उदाहरण पाहणार आहोत. आता आपण पाहिलं SMPM म्हणजे सरफेस फीट मीटर पर मिनिट, यामध्ये सूत्र पाहिलं पायडीन भागिले 1000 या अनुषंगाने आपण SMPM कशा पद्धतीने काढलं जातं. तर उदाहरणार्थ एक उदाहरण दिलेले आहे. एका व्हीलचा डायमीटर 300 मिलीमीटर असून ते 2500 RPM ने फिरत असल्यास SMPM काढा. SMPM म्हणजे सरफेस फीट मीटर पर मिनिट काढायचे आपल्याला. तर त्यासाठी सूत्र SMPM बरोबर पायडी भागिले 1000, त्यामध्ये पाय बरोबर 22 किंवा 3.14 घेतलं जातं. डी बरोबर डायमीटर ऑफ व्हील, या ठिकाणी हे MM मध्ये दिले म्हणून डायमीटर ऑफ व्हील आपण इथं MM मध्ये घेणार आहे. व्हील इन MM, त्या व्हॅल्यू MM मध्ये असणार आहे. N बरोबर RPM रेव्होल्यूशन पर मिनिट. त्याच्यानंतर SMPM बरोबर सूत्र आहे आपलं 22 गुणिले डी डायमीटर ऑफ व्हील 300, 22 गुणिले व्हीलचा डायमीटर दिला होता 300 आणि 2500 RPM दिलेले. तर 22 गुणिले 300 गुणिले 2500 RPM आणि भागिले 1000. आता आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यायचे, गुणाकार भागाकार करायचा आहे. तर या ठिकाणी आता या ठिकाणी 22 वर जातील, खाली 7 येतील आणि आता या ठिकाणी हे 3 शून्य खालचे, तर वरचे हे 2 आणि हा तिसरा शून्य गेला, तर वरच्या संख्येची गुणाकार करायचा आहे आणि त्याला खाली 7 ने भागायचे. तर त्या वरचा गुणाकार आलाय 16,500 भागिले 7. तर 16,500 ला 7 ने भागल्यानंतर 2357.14 मीटर पर मिनिट अशा प्रकारचे हे SMPM येतात. सरफेस फीट मीटर पर मिनिट. अशा प्रकारे हे उत्तर आपण पहिल्या उदाहरणात काढलेले. अशाच प्रकारे दुसऱ्या सूत्राच्या सहाय्याने आपण ब्रिटिश पद्धतीमध्ये आपण SFPM काढणार आहोत. त्यामध्ये एका व्हीलचा डायमीटर 14 इंच असून इंच आहे तो 14 इंच असून ते 2400 RPM ने फिरत असल्यास व्हीलचे SMPM काढा. तर पहा व्हीलचा डायमीटर 14 इंच दिलेला आहे, RPM 2400 दिलेली आहे आणि SFPM काढायचे सरफेस फीट फूट पर मिनिट. त्यासाठी SFPM साठी कशी आपण सूत्र पाहिलं पाय DN भागिले 12. त्याच्यामध्ये पायची किंमत 22 किंवा 3.14, डी डायमीटर ऑफ व्हील इन इंच आणि N म्हणजे RPM. तर या ठिकाणी 14 इंच डायमीटर दिलाय, 2400 RPM दिलेले. तर या ठिकाणी सूत्रामध्ये पायची किंमत 22 डायमीटर दिलाय 14 इंच आणि N पाय डी N डायमीटर 14 इंच, N म्हणजे RPM 2400. आता हे 22 गुणिले 14 गुणिले 200 आलेले का, तर या ठिकाणी हे 2 शून्य म्हणजे या 12ने 2400 ला भागल्यानंतर वर 200 राहिले आणि खाली 1 राहिला. तर आता या ठिकाणी 22, 14 आणि 200 यांचा गुणाकार करून त्याला 7 ने भागावं लागणार आहे. 22, 14 आणि 200 यांचा गुणाकार करून त्याला 7 ने जर भागलं तर 8800 फूट पर मिनिट. SFPM सरफेस फीट फूट पर मिनिट. अशा प्रकारे हे दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर आपण काढलेले. तर त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत सरफेस स्पीड. तर सरफेस स्पीड ज्वावरील एका बिंदूपासून व्हीलच्या पृष्ठभागाने चालून गेलेल्या अंतराच्या दरास व्हील स्पीड असे म्हणतात. सरफेस स्पीड म्हणजे ज्वावरील एका बिंदूपासून व्हीलच्या पृष्ठभागाने चालून गेलेल्या अंतराच्या दरास व्हील स्पीड असे म्हणतात. त्या सरफेस स्पीड असे देखील म्हणतात. ते मीटर प्रति सेकंदामध्ये दर्शवले जाते, व्यक्त केले जाते. किंवा या सरफेस स्पीड संदर्भात दुसऱ्या पद्धतीने असं सांगता येईल, कटिंग ॲक्शनच्या वेळी जॉबच्या परिघावर किंवा सरफेसवर व्हीलचा परिघ एका मिनिटात जे अंतर चालून जातो त्या व्हील सरफेस स्पीड असे म्हणतात. यामध्ये व्हील सरफेस स्पीड बरोबर V बरोबर पाय DN भागिले 1000 गुणिले 60 असं हे
सूत्र तयार होतं. त्याच्यामध्ये सरफेस स्पीड बरोबर v दाखवलेलं आहे. तर आता या सूत्रामध्ये ते अंक अक्षर वापरले त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. v बरोबर सरफेस स्पीड मीटर पर मिनिट, पाय बरोबर 22 किंवा 3.14, डी बरोबर ग्राइंडिंग व्हीलचा व्यास, n बरोबर मशीनचे आरपीएम किंवा एका मिनिटात होणारे व्हीलचे फेरे, आणि खाली 1000 घेतलेले आहे. ते का घेतलेले? मिलीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी 1000 ने भागलेले गुणिले 60. 60 काय आहे? तर 60 आरपीएम चे प्रति सेकंद फेऱ्यामध्ये रूपांतर करण्याकरता ते 60 घेतलेले आहे. तर अशा प्रकारे जे सूत्र तयार होतं, v बरोबर पाय डी भागिले 1000 गुणिले 60. आता या अनुषंगाने आपण पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. व्हील सरफेस स्पीड. व्हील सरफेस स्पीड हा पुढील गोष्टीवर अवलंबून असतो. तर त्यामध्ये एक व्हीलचा म्हणजे त्यामध्ये एक स्पिंडलचा व्यास, व्हील सरफेस स्पीड, स्पिंडलचा व्यास, 2 स्पिंडलचे आरपीएम, 3 याशिवाय ग्रेन साईज, त्या व्हीलची ग्रेन साईज, थ्रेड आणि बॉन्ड यावर व्हील सरफेस स्पीड हा अवलंबून असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वर्क स्पीड. तर विद्यार्थी मित्र, ग्राइंडिंग व्हील सरफेस एका बिंदूपासून वर सरफेसवरील बिंदूच्या, एक बिंदू आहे जो की वर सरफेसवरील बिंदूच्या, ग्राइंडिंग व्हील सरफेस एका बिंदूवरून चालून जाण्याच्या दरास वर्क स्पीड असे म्हणतात. हे ग्राइंडिंग पुढे मागे होणाऱ्या हालचालीमुळे होत असते. तर या वर्क स्पीड संदर्भात दुसऱ्या पद्धतीने असं सांगता येईल, वर्क स्पीड बरोबर व्हील फेस समोरून जॉबचा परीघ किंवा फेस एका मिनिटामध्ये जे अंतर चालून जातो त्यास वर्क स्पीड असे म्हणतात. वर्क स्पीड म्हणजे व्हील फेस समोरून जॉबचा परीघ किंवा फेस एका मिनिटामध्ये जे अंतर चालून जातो त्यास वर्क स्पीड असे म्हणतात. तर असा वर्क स्पीड साठी एक चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. क्लास ऑफ वर्क, दुसऱ्या कॉलम मध्ये रफ ग्राइंडिंग, त्याच्यामध्ये मीटर पर मिनिट, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये फिनिश ग्राइंडिंग मीटर पर मिनिट. आता त्याच्यामध्ये स्टील मटेरियल करता 10 ते 20 मीटर पर मिनिट, रफ साठी, फिनिश साठी 20 ते 25, हार्ड स्टील साठी, रफ साठी 25 ते 30, फिनिश साठी 30 ते 40, त्याच्यानंतर कास्ट आयर्न साठी 35 ते 55, हे रफ ग्राइंडिंग साठी, आणि हे पुढचं 45 ते 65 फिनिश ग्राइंडिंग साठी. ॲल्युमिनियम आणि फाईन ब्रास साठी रफ ग्राइंडिंगला 50 ते 65, फिनिश ग्राइंडिंग साठी 50 ते 65. अशा पद्धतीने हे मीटर पर मिनिट मध्ये हे वर्क स्पीड ठेवलं जातं. त्यामध्ये आरपीएम साठी सूत्र आपलं तयार होतं, v बरोबर 1000. v बरोबर आपण एक सूत्र पाहिलं होतं मगाशी, त्या सूत्राच्या अनुषंगाने v बरोबर पायडीन भागिले 1000 या सूत्राच्या अनुषंगाने आपण एनचं म्हणजे रूपांतर करून, म्हणजे आपल्याला एन म्हणजे आरपीएम ची व्हॅल्यू काढण्याकरता, म्हणजे एन बरोबर v गुणिले 1000 भागिले पायडी, पायडी एन, म्हणजे एन ला ज्याने गुणलं होतं त्यांनी भागायचं, आणि खाली भागलं होतं त्याने v ला गुणायचं. अशा पद्धतीने आरपीएम म्हणजेच कंसात एन बरोबर v गुणिले 1000 भागिले पायडी, अशा प्रकारचे सूत्र आरपीएम साठी तयार झालं. त्यामध्ये v बरोबर काय आहे, मग अशी आपण पाहिलं सरफेस स्पीड मीटर पर मिनिट, डी बरोबर काय आहे, हा जॉबचा व्यास मिलीमीटर मध्ये, त्याच्यामध्ये पायची किंमत 22 किंवा 3.14, वर्क स्पीड सूत्र तयार होतं पाय डी एन भागिले 1000. वर्क स्पीड साठी ब्रिटिश पद्धतीमध्ये सूत्र आहे पाय डी एन भागिले 12. आता या सूत्रावरून आपण एक उदाहरण सोडवणार आहे. एका व्हीलचा डायमीटर 300 मिलीमीटर असून त्या व्हीलची सरफेस स्पीड 6600 मीटर पर मिनिट असल्यास व्हीलचे आरपीएम काढा. डायमीटर दिलेले आहे 300, व्हीलचे सरफेस स्पीड दिलेले आहे 6600 मीटर पर मिनिट असल्यास आरपीएम आपल्याला काढायचे. या ठिकाणी आरपीएम बरोबर
SMPM गुणिले 1000 भागिले पाय डी. आता SMPM म्हणजे सरफेस स्पीड मीटर पर मिनिट, SMPM. तर ते दिले 6600. तर ती 6600 किंमत इथं टाकली SMPM गुणिले 1000. ते 1000 इथे घेतले आणि पाय डी 22 सप्तम आपण ते वेगळ्या पद्धतीने लिहिले. वरती 7 लिहिले, खाली 22 लिहिले. कारण वरच्या 7ने जर 22 ला भागलं तर 3.14 येते. किंमत न बदलता कॅल्क्युलेशन सोपं जावं याकरता वर 7 आणि खाली 22 घेतलेले आहे. आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ ग्राइंडिंग व्हील 300 घेतलेला आहे. तो 300. आता याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे आपल्याला. तर वरच्या या ठिकाणी हे 300चे हे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य गेले आणि 3 आणि वरच्या 66ला भागलं तर 22 येते. वरचे 22 खालचे 22 जातात. ते जातील आता या ठिकाणी पहा, हे 22 हे 22 आणि मग 1000 गुणिले 7 बरोबर 7000. अशा पद्धतीने 7000 आपले उत्तर आलेले आहे. अशा पद्धतीने 7000 याचं उत्तर आलेले आहे. तर RPM बरोबर SMPM गुणिले 1000 भागिले पाय डी. 7600 गुणिले 1000 गुणिले 7. त्याच्यानंतर भागिले 22 गुणिले 300. तर या ठिकाणी हे 300चे 2 शून्य आणि वरचे 6600चे 2 शून्य गेले आणि 3 आणि वरच्या 66ला भागलं 22 येतं. खालचे 22 वरचे 22 गेले आणि मग 1000 गुणिले 7 अशा पद्धतीने हे 7000 येतात. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत फीड. म्हणजे फीड संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर जॉबच्या पृष्ठभागावरून जॉबच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका स्ट्रेट स्ट्रोकमध्ये जॉबच्या पृष्ठभागावरून जॉबच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका स्ट्रोकमध्ये ग्राइंडिंग व्हीलच्या चाललेल्या अंतरात फीड असे म्हणतात. फीड संदर्भातली व्याख्या आपण आता पाहिली की यामध्ये जॉबच्या पृष्ठभागावरून जॉबच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका स्ट्रोकमध्ये ग्राइंडिंग व्हीलच्या चाललेल्या अंतरात फीड असे म्हणतात. ग्राइंडिंग व्हीलचे फीड, वर स्पीड, व्हीलची जाडी आणि पाहिजे असलेले फिनिशिंग यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे ते रफ ग्राइंडिंगसाठी व्हील एजच्या रुंदीच्या 3/4 ते 2/3 आणि फिनिशिंगसाठी व्हील रुंदीच्या 1/4 ते 1/8 इतके असते. अशा प्रकारे ही फीड संदर्भातली आपण माहिती पाहिली. त्यानंतर डेप्थ ऑफ कट ऑफ ग्राइंडिंग व्हील. तर डेप्थ ऑफ कट या ठिकाणी सरफेस ग्राइंडिंगच्या बाबत डेप्थ ऑफ कट दाखवलेला आहे. खाली वर्कपीस दाखवलेला आहे आणि बाणाच्या साहाय्याने त्याला आपण अशी फीड देत असतोय. वरच्या बाजूला ग्राइंडिंग व्हील दाखवलेली आहे. ग्राइंडिंग व्हील फिरण्याची दिशा बाणाच्या साहाय्याने दाखवलेली आहे. खाली जॉबच्याला आपण कट लावताना डावीकडे उजवीकडे घेतोय. या ठिकाणी हे ग्राइंडिंग व्हील खालचा जॉब वर आणि वर्क मुवमेंट दाखवली बाणाच्या साहाय्याने आणि हा डेप्थ ऑफ कट दाखवलेला आहे. या ठिकाणी कट या ठिकाणी कट आहे आणि ग्राइंडिंग करत चाललेले आणि जॉबला उजव्या बाजूला आपण फीड देतानाचं दृश्य आकृती दाखवलेली आहे. तर या डेप्थ ऑफ कट संदर्भात माहिती पाहूया. सरफेस ग्राइंडिंग करताना एका कट मध्ये जितक्या जाडीचे मटेरियल काढले जाते त्या कटाची खोली असे म्हणतात. या ठिकाणी बाणाच्या साहाय्याने दाखवलेले अगोदरची साईज आणि खाली मशीनिंग झालेली साईज एवढ्या उंचीचं जाडीचं मटेरियल काढले तो डेप्थ ऑफ कट होय. तर सरफेस ग्राइंडिंग करताना एका कटामध्ये जितक्या जाडीचं म्हणजे खोलीचं किंवा मटेरियलचा जो थर काढला जातो त्या कटाची खोली असे म्हणतात. किंवा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग करताना जॉबचा डायमीटर कमी करण्यासाठी जॉबच्या फिरत्या परिघावर व्हीलच्या चालीस डेप्थ ऑफ कट असे म्हणतात. सिलेंड्रिकल ग्राइंडिंग करताना जॉबच्या परिघावर डायमीटर कमी करण्यासाठी जॉबच्या फिरत्या परिघावर व्हीलच्या
चालीस डेप्थ ऑफ कट असे म्हणतात. असा हा डेप्थ ऑफ कट हा पुढील गोष्टीवर अवलंबून असतो. त्यामध्ये एक कटिंग लोड, 2 मशीनची पॉवर, पाहिजे असलेलं फिनिशिंग, 4 वर्क स्पीड, 5 टेबल ट्रॅव्हल स्पीड, 6 मटेरियल कटिंगचे प्रमाण, 7 मशीनची स्थिती, 8 वेट आणि ड्राय ग्राइंडिंग यावर हा डेप्थ ऑफ कट अवलंबून असतो. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत डेप्थ ऑफ कट. साधारणपणे कटाची खोली ही डेप्थ ऑफ कटमध्ये रफ कटसाठी 0.02 मिलीमीटर ते 0.03 मिलीमीटर इतके असते. तर फिनिश कटासाठी 0.005 ते 0.01 मिलीमीटर इतकी डेप्थ ऑफ कट फिनिश कटासाठी ठेवली जाते. त्यानंतर विड्थ ऑफ ग्राइंडिंग व्हीलची रुंदी. तर ग्राइंडिंग व्हीलची जाडी किंवा थिकनेस यालाच विड्थ ऑफ व्हील असे म्हणतात. ग्राइंडिंग व्हीलची जाडी किंवा थिकनेस यालाच विड्थ ऑफ व्हील असे म्हणतात. तर या ग्राइंडिंग व्हीलची जाडी या संदर्भात माहिती पाहत असताना ज्यावेळेस मजबूत व्हील पकडले असेल त्यावेळेस व्हीलची रुंदी जास्त असेल तर फास्ट टेबल ट्रॅव्हल स्पीडमुळे जलद मटेरियल कट केले जाते. परंतु ज्यावेळेस वर्कपीस कमी मजबूतीमध्ये पकडला असेल तर वर्कपीसवर कमी प्रेशर द्यावा, त्यासाठी अरुंद व्हील वापरावे लागते. तसेच निरनिराळ्या प्रकारचे जॉब व जॉबचे अंडरकट, ग्रूज, डायमीटर, ग्राइंडिंग करण्यासाठी निरनिराळ्या व्हील रुंदीची जरुरी भासते. काही मशीनची डिझाईन ही अशी असते की त्या ठिकाणी फिक्स व्हील रुंदी असलेली व्हील वापरली जातात. अशा वेळी जरूर पडल्यास डायमीटर व थिकनेस डायमंड रेसरच्या साहाय्याने ब्रेशिंग करून आपणास पाहिजे असलेले व्हील प्रमाणे व्हीलची जाडी तयार केली जाते. अशा पद्धतीने व्हीलची जाडी, रुंदी ब्रेशिंग करून कमी करून लहान ग्रूव्ज, स्लॉट्स ग्राइंडिंग करता येतात. या व्हील रुंदीचा जॉबवर होणारा परिणाम. तर व्हील रुंदीचा जॉबवर होणारा परिणाम त्यामध्ये मशीन मजबूत जास्त असेल तर व्हील रुंदी जास्त वापरून मटेरियल लवकर कट करता येते. व्हील रुंदी जास्त असेल तर जॉबच्या जास्त भागावर व्हील फेस टच होतो व व्हील रुंदी कमी असेल त्यावेळी जॉबच्या कमी भागावर व्हील फेस टच होतो. त्यामुळे अरुंद व्हील व रुंद व्हील या दोन्हींवर सारखाच कट घेतल्यास रुंद व्हीलने पृष्ठभाग जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतो तर जास्त प्रेशर जॉबवर येते. म्हणून लहान पीस ग्राइंडिंग करण्यासाठी जास्त रुंदीच्या व्हीलचा उपयोग करत नाही. तर अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्र आजच्या या लेसनमध्ये ग्राइंडिंग, व्हील स्पीड, वर्क स्पीड, स्पीड अँड डेप्थ ऑफ कट या लेसनच्या अनुषंगाने आपण माहिती पाहत असताना व्हील स्पीड संदर्भात माहिती पाहिली की कटिंग स्पीड हा ग्राइंडिंग व्हीलच्या मटेरियल कटिंग करण्याचा दर होय. हा मेट्रिक पद्धतीत SMPM म्हणजे सरफेस स्पीड मीटर पर मिनिट, ब्रिटिश पद्धतीमध्ये सरफेस स्पीड फूट पर मिनिट SCFPM म्हणून मोजला जातो. त्यासाठी सूत्र आहे कटिंग स्पीड SMPM बरोबर पायडीन भागिले 1000, ब्रिटिश पद्धतीमध्ये पायडीन भागिले 12. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टूल्स करता, वेगवेगळ्या बंड करता, वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हील स्पीड मीटर प्रति सेकंदमध्ये आपण पाहिलं. मीटर प्रति सेकंद. त्यानंतर उदाहरण आपण पाहिलं की त्यामध्ये SMPM काढलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये SMPM आपण काढलं. त्यानंतर आपण सरफेस स्पीड संदर्भातली माहिती पाहिली की यामध्ये जॉबवरील एका बिंदूपासून व्हीलच्या पृष्ठभागाने चालून गेलेल्या अंतरास त्या दरास व्हील स्पीड असे म्हणतात. त्या सरफेस स्पीड असं देखील म्हटलं जातं. ते मीटर प्रति सेकंदामध्ये व्यक्त केलं जातं. पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहत असताना
व्हील सर्व्हे स्पीड हे पुढील गोष्टीवर अवलंबून असतं. त्यामध्ये स्पिंडलचा व्यास, स्पिंडलचे RPM, याशिवाय ग्रेन साईज, स्ट्रक्चर आणि बॉन्ड यावर व्हील स्पीड अवलंबून असतं. वर स्पीड संदर्भात माहिती पाहत असताना ग्राइंडिंग व्हील सरफेस एका वरून चालून जाण्याच्या दरात वर स्पीड असे म्हणतात. हे ग्राइंडिंग पुढे मागे होणाऱ्या हालचालीमुळे होत असते. तर अशा प्रकारे ही माहिती आपण पाहत असताना पण पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण स्पीड संदर्भातली माहिती पाहत असताना जॉबच्या पृष्ठभागावरून जॉबच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका स्ट्रोकमध्ये ग्राइंडिंग व्हीलच्या चाललेल्या चालीस किंवा अंतरास फीड असे म्हणतात. त्याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा आपण पाहिला होता डेप्थ ऑफ कट. यामध्ये सरफेस ग्राइंडिंग करताना एका कटामध्ये जितक्या जाडीचं मटेरियल काढले जाते त्यास कटाची खोली असे म्हणतात. त्यामध्ये सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्हील संदर्भात डेप्थ ऑफ कट पाहत असताना जॉबचा डायमीटर कमी करण्यासाठी जॉबच्या फिरत्या परिघावर व्हीलच्या चालीस डेप्थ ऑफ कट असे म्हणतात. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा विड्थ ऑफ व्हील संदर्भातली माहिती पाहिली. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हील स्पीड, वर स्पीड आणि फीड आणि डेप्थ ऑफ कट संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.